Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good. आज आहे होळी, तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी असल्यामुळे घरात सगळं उत्साहाचं असं वातावरण होतं. तर दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला मी सत्यनारायण करते आणि आज तर होळी पौर्णिमा असल्यामुळे थोडं लवकरच उठले. सकाळची सुरुवात अगदी छान पॉझिटिव्ह वाईब्सने, एकदम छान पॉझिटिव्ह एनर्जीने झाली. उठल्या उठल्या छान सगळं घर आवरायला घेतलं आहे. आधी पूर्ण घर छान स्वच्छ झाडून घेतलं आणि मग फ्लोर हा क्लीन करून मॉप केलं आहे. स्वच्छ घरातच देवाचं आगमन होतं असं म्हणतात, देवाचं, लक्ष्मीचं. आणि त्यानंतर मेन डोअर हा खास स्वच्छ करून घेतला आहे. आणि दर पौर्णिमा आणि अमावस्येला मी माझ्या मेन डोअरच्या उंबरठ्यावरती हळदीचं असं लेपन करते. तर आजही छान हळदीचं लेपन केलं. सकाळी उठल्या उठल्या छान अंघोळ वगैरे करून आधी हे काम करते. तर सणासुदीच्या दिवशी तर हा छोटासा विधी घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता घेऊन येतो असं मला वाटतं. तर करत नसाल तर करून बघा. खूप छान, खूप प्रसन्न वाटतं घरात. हळदीचं लेपन केल्यानंतर सगळ्यात आधी सकाळी छान अशी रांगोळी काढली. रंगीत सुंदर अशी रांगोळी काढताना मन खूप छान आनंदी होतं. ते पाहिल्यानंतर खूप छान वाटतं असं. तर घरासमोर रांगोळी दिसली की सणाची खरी सुरुवात झाल्यासारखं वाटतं. खूप प्रसन्न, समाधान अशी भावना मनात. आजच्या पूजेची तयारी करणं म्हणजे असा खूप असा वेळ जातो, कारण आज आहे होळी पौर्णिमा आणि ते असल्यामुळे दर महिन्याप्रमाणे माझी सत्यनारायण पूजा असल्यामुळे देवघरात विशेष अशी आवराआवर करावी लागते. माझ्या देवघरात जो मंगल कलश मी ठेवते तो मी प्रत्येक पौर्णिमेला बदलते. कलशात ठेवलेला नारळ हा नीट चेक करून बघते. जर नारळाला कुठे क्रॅक गेला असेल किंवा त्याला कोंब आला असेल, होतं असं कोणाकोणाकडे, तर तो नारळ मी विसर्जित करते आणि त्या जागी नवीन स्वच्छ नारळ ठेवते. कलश बदलताना त्यातील तांदूळसुद्धा पूर्णपणे चेंज करते. जुने तांदूळ काढून त्या जागी नवीन स्वच्छ तांदूळ भरते. माझ्या देवघरात अन्नपूर्णा ही देवी तांदूळावर विराजमान असते, तर त्यामुळे तिच्या खाली असलेले तांदूळ चेंज करून त्या जागीही नवीन तांदूळ ठेवते. देवीला अत्यंत प्रिय असणाऱ्या कवड्या माझ्याकडे आहेत, तर त्यासुद्धा मी तांदूळावरच ठेवते. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटल्या ना, तरी त्या करण्यासाठी टाईम खूप जातो आणि तरी पण त्या मनापासून आणि श्रद्धेने करायच्या असतात. मी सत्यनारायण कथा प्रामुख्याने प्रदोष काळात वाचते, कारण आपल्या घरात विष्णू आणि लक्ष्मीजींचं आगमन हे संध्याकाळच्या वेळेस होत असतं. तर म्हणूनच आता स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे, कारण पूजेच्या मांडणीसाठी थोडा टाईम आहे. एक 4 ते 5 वाजता सुरू करून ती लगेच अर्धा एक तासामध्ये माझी मांडून ही होऊन जाते. म्हणून सगळ्यात आधी आत्ता पुरणपोळीचा स्वयंपाक करायला सुरुवात केलेला आहे. तर आमटी इथे फोडणी घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आता काही साध्या चपात्या करून घ्यायच्या, काही पुरणपोळी करून घ्यायच्या आणि भात. जास्त तळण वगैरे असं काही मी नाही काढत, कारण ते एवढं नाही जात. एक पुरणपोळी हार्डली मी खाते. मला पुरणपोळी खूप अशी, मी डायहार्ट फॅन असं नाही आहे, पण आज सण आहे आणि याच सणापासून अशी सुरुवात होते, तर म्हटलं चला थोडं का होईना आपण एक वाटी, अर्धा वाटीचं असं पुरण टाकूयात आणि करूयात. तर हार्डली एक पुरणपोळी मी खाते आणि एक मिष्टू खाते. त्यासोबत भात, आमटी, कुरडई, पापड, बस एवढंच तळण. संध्याकाळी होलिका दहनाच्या वेळी आपण जी होळीची पूजा करतो, ती होळीसमोर नैवेद्य ठेवतानाच खास पुरणपोळीसुद्धा अर्पण केली जाते. तर म्हणूनच सकाळी पुरणपोळी करताना मी एक छोटीशी पोळी नैवेद्यासुद्धा बाजूला काढली नैवेद्यासाठी आणि देवाला प्रथम अर्पण करून मगच आम्ही प्रसाद म्हणून ते ग्रहण करतो. तर ही एक सुंदर परंपरा आहे आपली. तर आज सकाळपासूनच इतकं स्वयंपाक आणि तयारीचं काम केलं. पुरण शिजवणं, पोळ्या करणं, आमटी बनवणं,
तळण वगैरे जे काही. तर त्यामुळे एक छान समाधान असतं की सकाळी एवढं काही आपण बनवलं आहे तर रात्री पुन्हा असं काही मोठं बनवण्याची गरज पडत नाही. सणाच्या दिवशी सकाळची धावपळ जरी जास्त असली तरी संध्याकाळची थोडी निवांत असते, कारण खूप काही असं डिनरमध्ये असंच बनवण्याची गरज पडत नाही. गरमागरम चपाती वगैरे असल्या दात. इथे मी होळीसाठी नैवेद्य काढून ठेवलेलं आहे बाजूला. हे मिष्टूचं ताट आणि हे माझं. सो चला पहिले नैवेद्य दाखवते देवाला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतो. जेवण वगैरे आटोपल्यानंतर मी लगेचच सत्यनारायण पूजेची मांडणी करायला घेतली. तोवर संध्याकाळही झालेलीच होती. तर सगळ्यात आधी मेन डोअरला छान आणि तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावला. संध्याकाळी लावलेला तो दिवा घरात सकारात्मक ऊर्जा आणि मंगलमय वातावरणाचं प्रतीक असतं. तर त्यानंतर शांतपणे बसून सत्यनारायण देवाची कथा वाचून घेतली. हा भाग मी काही शूट केला नाही, कारण प्रत्येकाची देवाप्रती असलेली श्रद्धा, भावना, साधना ही खूप पर्सनल असते. मला जे मनापासून करायला आवडतं ते मी श्रद्धेने करते, मानते आणि ते मी निस्सीम भावनेने करते. तर काही गोष्टी ह्या कॅमेऱ्यासाठी नसतात, त्या फक्त मनासाठी आणि देवासाठी असतात. संसार करताना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कळत जातात. काय करायचं, काय टाळायचं, कुठल्या कृतीमुळे घरात सुख, शांती, समृद्धीचा वास राहतो आणि या सगळ्या छोट्या छोट्या सवयी, पूजा, नियम हे सगळं अनुभवातून, श्रद्धेतून अंगीकारता येतं. त्यानंतर आम्ही खाली सोसायटीमध्ये होली पूजनासाठी गेलो. तिथे सगळ्यांनी मिळून होळीची छान अशी पूजा केली. फारसं असं तिथे शूट करता आला नाही, त्यामुळे फोटोमधून तुमच्यासोबत हे जे काही आहे ते मी शेअर करते. तर असा होता आमचा होळीचा दिवस. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.